सभागृहात प्रसाद लाड यांना लागला विजेचा शॉक. मला काही झालं तर राज्याचं नुकसान. लाड यांचं मिश्किल वक्तव्य. तर तुम्हाला काही झालं तर पुतळा उभारू. प्रवीण दरेकरांचा टोमणा. शरद पवारांना भारतरत्न द्या. देशातील राज्यातील जनतेची मागणी. लोकसभेच्या अधिवेशनात मागणी करणार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंकेंची मागणी. माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांना आज अखेरचा निरोप. लातूरच्या वरवंटी इथं पार पडणार अंत्यसंस्कार. खरगे, सपकाळ यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार. संतोष देशमुख हत्या प्रकरण पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार. बीडच्या विशेष मकोका न्यायालयाचा निर्णय. धारावीमध्ये पुनर्वसनासाठी 1178 घरं पात्र तर 3518 केवळ 75 घरं अपात्र घोषित. धारावीतील बहुसंख्य रहिवासी विविध पात्रता श्रेणींमध्ये घरांच्या लाभासाठी पात्र. देशामध्ये 2027 मध्ये जनगणना होणार. केंद्रीय कॅबिनेट बैठकीमध्ये मोठा निर्णय. 2 टप्प्यामध्ये जनगणना होणार असल्याची माहिती. मोदी सरकारनं मनरेगा योजनेचं नाव बदललं. आता पूज्य बापूजी ग्रामीण रोजगार गॅरंटी नावानं ओळखली जाणार योजना. रोजगाराचा कालावधीही 100 वरून 125 दिवसांवर. राज्यात नाताळपर्यंत थंडीचा कडाका कायम राहणार. अहिल्यानगरच्या जेऊरमध्ये सर्वात कमी 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. चांदी पोहोचली ऐतिहासिक उंचीवर. 2000च्या दरवाढीसह चांदी 1,94,000 रुपयांवर. आता जीएसटी सह किलोला मोजावे लागणार 2 लाख रुपये. फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेसी 3 दिवसीय दौऱ्यासाठी भारतात दाखल. शाहरुख, गांगुली, सचिन तेंडुलकर, विराट कोहली, गिल घेणार भेट. भारतीय फुटबॉल प्रेमींमध्ये प्रचंड उत्सुकता. अंडर-19 आशिया कप स्पर्धेमध्ये भारताची विजयी सलामी. वैभव सूर्यवंशीची 171 धावांची तडाखेबंद खेळी. भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताचा पुढील मुकाबला 14 डिसेंबरला पाकिस्तानशी. भारतीय संघाबाहेर असलेल्या नितीश कुमार रेड्डीची सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये अष्टपैलू कामगिरीची झलक. मध्य प्रदेश विरुद्धच्या लढतीमध्ये भेदक मारा करत नितीश कुमार रेड्डीची हॅट्रिक. सय्यद मुश्ताक अली स्पर्धेमध्ये पंजाबच्या सलील अरोरानं तडाखेबंद शतकाची नोंद केली. झारखंड विरुद्धच्या लढतीमध्ये अवघ्या 39 चेंडूमध्ये वेगवान शतकाची नोंद. बीडमध्ये मांजरसुंबा घाटामध्ये डिझेलच्या टँकरचा स्फोट. परिसरामध्ये आगीचे लूट. ज्वालामुखी सदृश्य स्थिती. मर्सिडीजपेक्षाही महाग घोडा. 15 कोटींच्या ब्रह्मोसची सारंगखेड्यात चर्चा. पुष्कर मेळ्यात ब्रह्मोसला 8 कोटींची बोली. अंदमानमध्ये सावरकरांच्या पुतळ्याचं अनावरण. अमित शहा, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण.